तुम्ही पाहता DD9 न्यूज सुपरफास्ट, आवाज आपल्या सर्वांचा। राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन, अर्धा ते 1 तास चक्काजाम। अकोला, आज दिनांक 24 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अन्य मागण्यांबाबत माजी राज्यमंत्री हलन प्रहार जनशक्ती पक्षांचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात चक्काजाम आंदोलन होत आहे। त्या अनुषंगाने आज अकोला अकोट राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन चोहोत्ता बाजार येथेही करण्यात आले। यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे व रयत शेतकरी संघटनेचे व विरोध पक्ष व विविध संघटनेच्या वतीने महामार्गावरील रस्ता चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले। यावेळेस विविध घोषणा देत सरकारचा निषेध करून पूर्णविराम आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनकर्ते प्रहारचे कार्यकर्ते जीवन खवले, ज्ञानेश्वर पाटील मोदक, रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडकेसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते यांना दहीहंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नमस्कार, जय जवान जय किसान। मी पूर्णाजी खोडके, रयत शेतकरी संघटना विदर्भ युवा अध्यक्ष। शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि अन्य मागण्या संदर्भात प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री वंदनीय बच्चूभाऊ कडू अनेक प्रकारे आंदोलन करीत आहेत। आज त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्काजाम आंदोलन होत आहे। याच्या निमित्त आम्ही चोहोत्ता बाजार येथे सुद्धा आंदोलन केलेले आहे। आमचा रयत शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे। सरकार अंबानीचे कर्जमाफी करतो, पण शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याकरता त्यांना समिती नेमावी लागते आणि ते समिती ज्यावेळेस अंबानीचं कर्जमाफी करतो त्यावेळेस त्यांना समिती कर्जमाफी करायला पाहिजे। ते सध्याच आवश्यकता आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची। शेतकऱ्यांना कर्जमाफी का पुढच्या वर्षी करणार का? शेतकऱ्यांना सध्या जरूरत आहे। शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। एकीकडे आता बँक शेतकऱ्यांच्या बँक खाते सील करत आहेत, क्रॉप लोन बँकेचे खाते सील करत आहेत। शेतकऱ्यांना बाकी आलेले अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना काढले जात नाही। बँकेने अनुदान सुद्धा सील केलेले आहे आणि असे बरेचसे जे काही आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। याकरिता आज अकोला अकोट महामार्गावर चोहोत्ता बाजार येथे रस्ता जाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष आणि सर्व संघटना आणि सर्वांच्या वतीने दिव्यांगांच्या शेतमजूर विद्यार्थी सर्वांच्या वतीने करण्यात आले। यावेळेस हे शेतकऱ्यांचा 7/12 जो कोरा झालाच पाहिजे, याचा शेतकऱ्यांचा 7/12 जो कोरा झाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर आणखी करण्यात येईल असा